संपूर्ण राज्यात विधानसभेची रणधुमाळी सुरू असतानाच आता जळगावात देखील राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे। सर्वात अगोदर भाजपची उमेदवारी या ठिकाणी आमदार राजूमामा भोळे यांना जाहीर झालेली होती आणि त्यासोबतच इच्छुक असलेल्या अनेक उमेदवारांच्या आशांवर या ठिकाणी पाणी फिरल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। मात्र अनेक इच्छुक देखील आज देखील स्पर्धेत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। तीच सेम टू सेम कथा ही शिवसेनेत देखील आहे आणि शिवसेनेत देखील या ठिकाणी जयश्री महाजन यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आज अपक्ष या ठिकाणी जे शिवसेनेचे माजी महापौर आहेत कुलभूषण पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। भाऊ, काय सांगाल, काय नेमकं आपण शिवसेनेकडून मागणी केलेली होती उमेदवारीसाठी आणि तरी देखील उमेदवारी जाहीर झाल्यानंतर झाली नाही आणि आपल्याला या ठिकाणी आज अपक्ष उमेदवारी दाखल करावी लागली आहे, काय सांगाल? असं असतं, पक्षामध्ये काम करत असताना प्रत्येक पक्षाकडे इच्छुक उमेदवारांची संख्या असते आणि त्या ठिकाणी पक्ष प्रत्येकाला संधी देऊ शकत नाही, कुणाला तरी एकाला संधी द्यावी लागते। त्या माध्यमातून ज्या ज्या उमेदवारांचे नावं जाहीर झाले आहे पक्षाने त्यांच्या उमेदवाऱ्या जाहीर केलेल्या आहे। परंतु निश्चितच या जळगाव शहराचा विकास करण्याचा आमचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे आणि त्या दृष्टीने जळगाव शहराची अविकसित ही ओळख पुसून जळगाव शहर विकसित करण्यासाठी, जळगाव शहराला महाराष्ट्राच्या नकाशावरती नेण्यासाठी आणि जळगाव शहर स्वच्छ सुंदर करण्यासाठी या जळगावकरांच्या प्रत्येक घटकाचा, या नागरिकांचा, प्रत्येक माता भगिनी, माझे युवक, ज्येष्ठ श्रेष्ठ यांचा उमेदवार म्हणून मी या ठिकाणी आज माझी उमेदवारी दाखल केलेली आहे। भाऊ, उमेदवारी दाखल केलेली आहे, पण मात्र काय मुद्दे घेऊन जळगावकरांसमोर जाणार आहात? कारण शिवसेना विरुद्ध शिवसेना असा संघर्ष, शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट असा संघर्ष पेटलेला होता। मात्र या ठिकाणी आता उभाटा विरुद्ध उभा टाकला गेलेला आहे। काय मुद्दे घेऊन जात आहेत? नाही, मी या ठिकाणी कोणाचा विरोध करण्यासाठी, कोणाला या ठिकाणी आव्हान टाकण्यासाठी, कोणाला चॅलेंज करण्यासाठी मी माझी उमेदवारी दाखल केलेली नाही आहे। खरं तर या जळगाव शहरासाठी माझं काम करण्याची प्रामाणिक इच्छा आहे। मी माझं पिंपळा परिसरातून मला नगरसेवक पदावरती ज्यावेळेस त्या ठिकाणच्या नागरिकांनी निवडून पाठवलं त्यावेळेस मी त्या संधीचं सोनं करून माझ्या पिंपळा परिसरातले 5 प्रभाग हे नंदनवन करून त्या ठिकाणच्या ज्या मूलभूत सुखसुविधांचे विषय होते, त्यामध्ये रस्ते, पाणी, गटारी असतील, सुशोभीकरणाचे विषय असतील, बगीचांचे विषय असतील, ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिकांना विरंगुळ्यासाठी बगीचांचे विषय असतील, ते मी सोडवण्याचा त्या ठिकाणी यशस्वी प्रयत्न केलेला आहे। त्याच पद्धतीने मी जळगावकरांकडे या ठिकाणी माझ्याकडे जळगाव शहराची विकासाची एक ब्ल्यूप्रिंट तयार आहे, जे गेल्या 10 वर्षामध्ये नियोजन शून्य कारभारामुळे, भ्रष्टाचारांमुळे, बगलबच्च्यांना पोचण्याच्या नादामध्ये राजकारण झालं, त्यामध्ये जळगाव शहराचा कुठेतरी विकास खुंटलेला आपण बघतोय आणि त्याचा सामना जळगावकर सारे या ठिकाणी सामान्य नागरिक करत आहे। खरं तर या ठिकाणी जळगाव शहराचा विकास करण्यासाठी आणि जळगाव शहरातले सर्व प्रश्न सोडवण्यासाठी मी यशस्वी प्रयत्न करणार आहे आणि मला निश्चित या ठिकाणी खात्री आहे की या ठिकाणचे तरुण, जे बेरोजगार तरुण आहेत, त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या तर या जळगाव शहराला अजून विकासाचे चांगले दिवस येतील। म्हणूनच मी माझी या ठिकाणी आज उमेदवारी जाहीर करतोय आणि उमेदवारी दाखल केलेली आहे। पण भाऊ, आपल्याला असं वाटत नाही का या ठिकाणी राजकीय डिवायडेशन होऊ शकतं? शिवसेनेच्या विचाराचा या ठिकाणी एक मतदार आहे, आपली अपक्ष उमेदवारी आहे, भाजपला आव्हान देत आहेत की शिवसेनेतल्याच उमेदवाराला आव्हान देत आहेत? मी आपल्याला यापूर्वीच सांगितलं, मी आव्हान कोणालाच देत नाही आहे। मी जनतेकडे विकासाच्या मुद्द्यावरती मत मांडतोय आणि विकासाच्या मुद्द्यावरती मी लोकांना माझं मतदान आणि आशीर्वाद मागतोय। खरं तर या ठिकाणी या विचाराचा, त्या विचाराचा, त्या पक्षाच्या विचाराचा यापेक्षाही आज जळगावकरांना विकासाचा काम करणारा उमेदवार या ठिकाणी पाहिजे। जर आपण या ठिकाणी लोकांच्या प्रतिक्रिया घेतल्या तर या ठिकाणी तुम्हाला कोणीही सांगणार नाही की मी भाजपाला मतदान करेल, मी शिवसेनेला मतदान करेल, मी राष्ट्रवादीला मतदान करेल। आज जर आपण या ठिकाणी जळगाव शहरातल्या सामान्य नागरिकांच्या प्रतिक्रिया घेतल्या तर ते आज या ठिकाणी हेच सांगतील की आता आम्हाला या जळगाव शहराचा विकास करणारा, जळगाव शहराची ब्ल्यूप्रिंट ज्याच्याकडे आहे, जळगाव शहराच्या बाबतीत जो विचार करतो, जळगावच्या प्रत्येक घटकाचा जो विचार करतो, त्याच्या बाजूने आम्ही उभं राहू आणि त्याला मतदान करू। हीच आज जळगावकरांच्या सर्वसामान्य लोकांची या ठिकाणची प्रतिक्रिया आहे। जळगावकरांना काय आव्हान करणार? मी आपल्या माध्यमातून जळगाव शहरातील प्रत्येक घटकाला, प्रत्येक नागरिकाला, माता भगिनींना, तरुणांना, ज्येष्ठांना, श्रेष्ठांना एकच या ठिकाणी विनंती करतो की मी आपला सर्वसामान्यांचा उमेदवार म्हणून विधानसभेत निवडणूक लढवत आहेत। आपण मला आपल्या जळगाव शहराचा विकास करण्यासाठी, आपली सेवा करण्यासाठी आपले बहुमूल्य मत देऊन मला या ठिकाणी विधानसभेवर पाठवा। निश्चितच गेल्या अनेक वर्षापासूनचे जी अविकसित शहर म्हणून जळगाव शहराची ओळख आहे ती विकसित करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेल। मी या ठिकाणी गेल्या 10 वर्षाप्रमाणे ज्या राजकारण्यांनी, ज्या पदाधिकाऱ्यांनी, ज्या लोकप्रतिनिधींनी आश्वासने दिली
तशी आश्वासनं न देता मी जळगावकरांना एक वचन देतो, मी आपल्या वचनाला कटिबद्ध राहील आणि निश्चितच जळगाव शहराचे सर्व प्रश्न सोडवल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपण आपली अनमोल साथ मला देऊन उपकृत करावं. मी आपल्या दिलेल्या साथीचं, आपल्या दिलेल्या आशीर्वादाच्या संधीचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही. एक शेवटचा प्रश्न आहे. पहिल्यांदाच नगरसेवक आणि पहिल्यांदाच उपमहापौर, बंडखोरी देखील तेव्हाही झाली, आजही होते, मात्र विकासाच्या मुद्द्यावर तुम्ही लोकांसमोर जाताय. कशी वाटते ही निवडणूक? नगरसेवक पदाचा कार्यकाळ उपभोगला, आता विधानसभा आहे, काय सांगाल? आपण बघितलेलं असेल, बंडखोरी म्हणण्यापेक्षा मी ज्यावेळेस नगरसेवक होतो त्यावेळेस काही नगरसेवकांच्या साथीने, माझ्या मित्रांच्या साथीने मी जळगाव शहर महानगरपालिकेवरती सत्ता परिवर्तन करून त्या ठिकाणी जळगाव शहराचा प्रामाणिक विकास करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यावेळेसही जळगाव शहराच्या विकासाचे आमच्याकडे मुद्दे होते, परंतु तत्कालीन सत्ताधारी, तत्कालीन नेते, तत्कालीन लोकप्रतिनिधी आमच्या सर्व नगरसेवकांना साथ घालत नव्हते, आम्हाला दाद देत नव्हते. म्हणून आम्हाला त्या ठिकाणी उठाव करावा लागला आणि त्या ठिकाणी सत्तेत परिवर्तन करावं लागलं. आणि आपण बघितली असेल त्याची प्रचिती, जळगाव शहरामध्ये 100% म्हणणार नाही, परंतु 50-60% कामं विकासाची त्यावेळेस आम्ही केली. आपण बघितलं असेल तर पिंपळा परिसर असेल, मेरून परिसर असेल, जळगाव शहरातला मध्यवर्ती भाग असेल, मी उपमहापौर असताना माझ्या कार्यकाळामध्ये ठोस निर्णय घेऊन आपण बघितलं असेल की काही वेळा, कितीक वेळा सभागृहामध्ये विकासाच्या मुद्द्यावरून, भ्रष्टाचारांच्या मुद्द्यावरून गोष्टी या त्या ठिकाणी भानगडींपर्यंत पोहोचल्या. तिथे वादात रूपांतर झाले, परंतु मी कुठे न डगमगता या ठिकाणी विकासाचा मुद्दा लावून धरला आणि त्या ठिकाणी मला यश देखील प्राप्त झालं आणि त्याची प्रचिती जळगाव शहर नागरिकांना आहे. एकंदरीत विचारांची नाही तर विकासाच्या मुद्द्यावर जळगावची निवडणूक ही गाजताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. शिवसेनेमधूनच जे इच्छुक उमेदवार होते कुलभूषण पाटलांनी विचारांचीच नाही तर जळगावकरांसमोर विकासाचे मुद्दे घेऊन मी या ठिकाणी निवडणुकीचं नेतृत्व करणार असल्याची भूमिका या ठिकाणी स्पष्ट केलेली आहे. राजमुद्रासाठी कमलेश देवरे, जळगाव.